नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या उर्वरित 75% पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्याही जिल्ह्याचं माहिती, तुमच्याही जिल्ह्याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि मित्रांनो, सर्वप्रथम बीड जिल्ह्याची अंतिम आणेवारी तालुकाने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं, हे तर तुम्हाला माहिती आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्याची अंतिम आणेवारी 45 पैसे ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे। आष्टी तालुक्याची अंतिम आणेवारी 46 पैसे, पाटोदा तालुक्याची अंतिम आणेवारी 47.68 पैसे, वडवणी तालुक्याची अंतिम आणेवारी 47.90 पैसे, शिरूर कासार तालुक्याची अंतिम आणेवारी 45.26 पैसे, गेवराई तालुक्याची अंतिम आणेवारी 47.64 पैसे, आंबेजोगाई तालुक्याची अंतिम आणेवारी 46 पैसे, केस तालुक्याची अंतिम आणेवारी 47.67 पैसे, याचबरोबर माजलगाव तालुक्याची अंतिम आणेवारी 46.71 पैसे, धारूर तालुक्याची अंतिम आणेवारी 45.03 पैसे आणि परळी तालुक्याची अंतिम आणेवारी 47.50 पैसे आणि एकूण बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा याचबरोबर वडवणी, शिरूर कासार, गेवराई, आंबेजोगाई, केज, माजलगाव, धारूर आणि परळी या सर्व तालुक्याची अंतिम आणेवारी 46.68 पैसे आली। म्हणजेच 50 पैशापेक्षा कमी अंतिम आणेवारी बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याची काढली। त्यामुळे पोस्ट हार्वेस्टचा डाटा, पीक कापणी पश्चात नुकसान आणि हे सर्व नुकसान पाहता मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर या तिन्ही पिकाचा 75% पीक विमा मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी पात्र झालेले आहेत। आणि यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वप्रथम बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही 25% अग्रिमची अधिसूचना काढली त्यानुसार 7,70,000 शेतकरी बांधवांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप झालं आणि त्यानुसारच आता त्या 25% अग्रिम वाटप झालेल्या शेतकरी बांधवांना त्यांचा उर्वरित समायोजन रक्कम करून त्यांचा उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना वाटपाला सध्या लवकरच काही दिवसामध्ये सुरुवात होईल। याच्यापूर्वी वाटप सुरू झालेलं होतं, ते वाटप सध्या थांबलेलं आहे आणि काही दिवसामध्ये याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे। एकंदरीत 7,70,000 शेतकऱ्यांना 75% पीक विमा मिळणे अपेक्षित आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्यांचा 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो, आता बीड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुकाने अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किती लाख शेतकरी 75% पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि हा पीक विमा कधी वाटप होणार हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये 48 पैसे अंतिम आणेवारी आहे आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये 47.35 पैसे, पैठण 46.71 पैसे, फुलंब्री 46, वैजापूर 43.15 पैसे, याचबरोबर गंगापूर 45.90, खुलताबाद 48, सिल्लोड 42, कन्नड 46, सोयगाव 42 आणि एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणेवारी 45.51 पैसे आणि एकूण 1356 गावाची अंतिम आणेवारी 45.51 पैसे काढण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचा शेतकऱ्यांना जे काही 25% अग्रिम वाटप झालं त्यांचा समायोजन करून त्यांच्या 75% पीक विम्याचं वाटप सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सध्या सुरू करण्यात आलेलं आहे आणि राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा 75% पीक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाईल अशी माहिती सध्या समोर येत आहे। याचबरोबर सोयाबीन, कापूस, तूर या 3 पिकाचा पीक विमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता पुढचा जिल्हा जालना। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 75% पीक विमा मंजूर आहे, कारण की दुष्काळी अनुदान सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे आणि दुष्काळ जाहीर झाल्यामुळे आता अंतिम आणेवारी तर 50 पैशापेक्षा कमीच येईल आणि याचबरोबर पोस्ट हार्वेस्टचा डाटा, पीक कापणी पश्चात नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे। यामध्ये बदनापूर तालुक्यातील 92 गावाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, भोकरदन तालुक्यातील 157 गावे, जाफराबाद 101, परतूर 97, मंठा 117, अंबड 138, घनसावंगी 118, परतूर 97 या सर्व गावाची म्हणजेच बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी आणि परतूर या सर्व तालुक्यातील 971 गावाची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी असल्यामुळे या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना 50 पैशापेक्षा कमी अंतिम आणेवारी असल्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अंतिम आणेवारी व 75% पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटासा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे।
हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।